पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर निलेवाडीचे उपोषण मागे. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावाला दरवर्षी पुराच्या पाण्याचा वेढा पडतो. गावातून बाहेर पडण्यासाठी असलेला एकमेव मार्गही ओढ्याला येणाऱ्या पुरामुळे बंद होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ओढ्यावर साखव अथवा पूल बांधून द्यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून संपूर्ण गावाच्या सहभागाने बेमुदत उपोषण सुरू केले होते. ग्रामस्थांच्या या आंदोलनाची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांनी निलेवाडी गावात भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. येत्या 8 ते 10 दिवसात पुलाच्या कामाबाबत ठोस निर्णय घेत प्रस्तावाला मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसेच येत्या पावसाळ्यापूर्वी निलेवाडी गावाला जोडणारा नवीन पूल प्रत्यक्षात उभा राहील अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातलं महापुरामध्ये पहिल्यांदा जे बाधित गाव होते ते गाव निलेवाडी आहे. या निलेवाडी गावातल्या लोकांनी काल 15 ऑगस्टच्या दिवशी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे सन्माननीय खासदार धैर्यशील माने साहेबांनी आणि अशोकरावजी माने बापू आमचे आमदार या दोघी प्रमुख या विभागाचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या नेते मंडळीने विनंती केली होती की आपण लोकांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्याबरोबरच्या चर्चेतून योग्य मार्ग काढला पाहिजे. आज इथं आपण आलोय. उपोषणाला बसलेल्या लोकांमध्ये विशेषतः सगळे प्रमुख लोक आहेत, महिला आहेत, म्हणजे गावच आहे. त्यामुळे साहजिकच या गावाची पोटतिडीक जी आहे की अनेक वर्ष झाले या पुलाची ते मागणी करतायत, परंतु त्याला निधीची उपलब्ध होत नाही. आदरणीय खासदार साहेबांनी मी इथं आता जे सांगितलंय त्याप्रमाणे याच्यातल्या 3 विषयांवरनं निधीची उपलब्धता करणं आणि प्रत्यक्ष काम सुरू करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आणि त्या जबाबदारीप्रमाणे आम्ही पुढे जातोय. याच मुद्द्यावरती की ज्याच्याबद्दल त्यांना याच्याबद्दल साशंकता होती ती साशंकता आम्ही क्लिअर केली आणि त्यामुळे आता या ठिकाणी आम्ही ज्याने उपोषण केलं त्या सर्व मान्यवरांना सुद्धा सरबत आम्ही खासदार साहेब आमदार साहेबांच्या हस्ते दिला आणि आम्ही हे उपोषण सोडवलंय. पण प्रत्यक्ष कामाची सुरुवात मात्र पावसाळा पूर्ण झाल्यानंतर करण्याबद्दलची जबाबदारी घेऊनच आता आम्ही इथनं निघतो. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले. मात्र दिलेले आश्वासन फोल ठरल्यास येत्या दिवाळीपासून पुन्हा संपूर्ण गाव उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे. निलेवाडीला तिन्ही बाजूंनी नदीच्या पाण्याचा वेढा पडत असल्याने आणि ओढ्याला पूर आल्यावर गावाचा संपर्क तुटत असल्याने पुलाचा प्रश्न ग्रामस्थांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा बनला आहे. त्यामुळे आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दिलेले आश्वासन प्रत्यक्ष कधी उतरवतात याकडे निलेवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. निलेवाडी ग्रामस्थांनी काल 15 ऑगस्ट पासून जे काय बेमुदत उपोषण तयार केलं आहे त्या संदर्भात आज आमचे लाडके खासदार धैर्यशील माने, माननीय पालकमंत्री आबिटकर साहेब, माननीय आमच्या आमदार अशोकरावजी माने बापू ह्यांनी जे आम्हाला जे आश्वासन दिलं ते पूर्णतः करायचं खात्री दिली. त्यामुळं मी त्यांच्यावर विश्वास ठेवून हे आंदोलन तात्पुरत्या परिस्थितीत मागे घेतलेला आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.